जर तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल तर घर खरेदी करणे तुमच्यासाठी जितकी आव्हानात्मक तितकीच ती एक मोठी उपलब्धी देखील असू शकते। योग्य पद्धतीने तुम्ही ते आव्हान स्वीकारून स्वप्नातले घर खरेदी करून त्याच्या मासिक हप्त्याचे नियोजन लावू शकता। विशेषतः जे लोक दरमहा 60 ते 70 हजार रुपये नियमित मिळवू शकतात असे लोक मुख्यतः गृहकर्ज घेऊन घर किंवा फ्लॅट खरेदी करतात, पण पगाराचा मोठा भाग मासिक कर्ज EMI भरण्यात खर्च होतो, तर गृहकर्ज दीर्घ मुदतीसाठी असते। ही परिस्थिती दीर्घकाळ टिकते आणि यामुळे अनेक वेळा घराचे बजेट बिघडते आणि घरात पैशांबाबत समस्या निर्माण होतात। जर तुम्ही संपूर्ण नियोजन करून घर खरेदी केले तर तुमच्या घराची गरजही पूर्ण होईल आणि घराच्या सर्व गरजा तुम्ही सहज पूर्ण करू शकाल। आर्थिक सल्लागारांच्या मते घर खरेदी करण्यासाठी प्रत्येकाने 3-20 आणि 30-40 चा फॉर्म्युला अवलंबला पाहिजे। यामुळे घर घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नाही आणि तुमचे बजेट देखील बिघडणार नाही। फॉर्म्युला कसा काम करेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? मग या सूत्रात 3 म्हणजे तुम्ही खरेदी करणार असलेल्या घराची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट नसावी। म्हणजेच वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत घर किंवा फ्लॅट खरेदी करणे तुम्हाला योग्य असू शकते। 20 बद्दल बोलायचे तर मध्यमवर्गीय व्यक्तीला एवढ्या मोठ्या घरासाठी निश्चितच कर्जाची गरज असते। वास्तविक कर्जाचा कालावधी जितका कमी असेल तितका चांगला, परंतु EMI एक ओझे बनू न देता तुम्ही 20 वर्षांपर्यंत कर्जाची कमाल मुदत निश्चित करू शकता। तुम्ही त्या सहजपणे भरू शकता। यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला समस्या निर्माण करू शकतो। 30 म्हणजे तुमचा EMI तुम्ही कमावलेल्या 30% जास्त नसावा। अशा परिस्थितीत समजा तुम्ही दरमहा 70,000 रुपये कमावत असाल तर तुमचा EMI 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। यामध्ये 40 म्हणजे तुमचे डाऊन पेमेंट। जेव्हा तुम्ही फ्लॅट खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचे डाऊन पेमेंट करावे लागते। 40% डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा। यासह तुम्हाला किमान कर्ज घ्यावे लागेल आणि जर तुम्ही कमी कर्ज घेतले तर तुम्ही ते छोट्या हप्त्यांमध्ये आणि कमी वेळेत परत करू शकता। उदाहरणार्थ, समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही 30 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे, तर तुमचे डाऊन पेमेंट सुमारे 12 लाख रुपये असावे। अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त 18 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल। या परिस्थितीत जो काही EMI असेल तो तुम्हाला भरताना निश्चितच जड जाणार नाही। तुम्ही SBI कडून 18 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास SBI च्या गृहकर्जाच्या गणनेनुसार त्यावर 9.55% व्याज लागेल। अशा परिस्थितीत जर तुम्ही ते 15 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला 18,850 रुपये EMI म्हणून भरावे लागतील आणि जर तुम्ही 20 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला 16,837 रुपये द्यावे लागतील। म्हणजेच नियोजनबद्ध पद्धतीने गृहकर्ज घेऊन तुम्ही तुमच्या स्वप्नातले घर खरेदी करू शकता। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।